नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या महा क्लासेसवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण ITI इन्स्ट्रक्टरसाठी इंडस्ट्री 4.0चे काही इम्पॉर्टंट MCQ बघत आहे. आता हे सारे MCQ आपण थेरीवरनं तयार केलेले आहेत. चला बघूया काही इम्पॉर्टंट MCQ. आणि या सगळ्यांची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ही PDF जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ठीक आहे, किंवा कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देणार आहे, त्यावरनं तुम्ही या गोष्टी डाउनलोड करू शकता. चला सुरुवात करूया. बघा, पहिला आपला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडस्ट्री 4.0. आता 4.0, ठीक आहे, याची कॅरेक्टरिस्टिक यामधली कोणती नाही हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, इंटरकनेक्टिव्हिटी, तर बरोबर आहे, इंटरकनेक्टिव्हिटी ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे इंडस्ट्री 4.0ची. कारण आपल्याला वेगवेगळे डिव्हायसेस म्हणा किंवा सिस्टीम आपल्याला इंटरकनेक्ट करावे लागतात त्याच्यामध्ये. ॲटोमेशन हे सुद्धा आहे, ॲटोमेशन सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक आहे इंडस्ट्री 4.0चं. अँड डिसेंट्रलायझेशन हे सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे वरील तिन्ही सुद्धा काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. पण आपला प्रश्न विचारला आहे की कोणतं नाही, ते आहे लेबर इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. तर हे त्याच्याचं कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. म्हणजे तुमचं जे आन्सर होणार आहे, ओके, ॲज पर द क्वेश्चन दॅट विल बी डी. ओके, मग कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत? तर इंटरकनेक्टिव्हिटी, ओके, देन ॲटोमेशन अँड देन डिसेंट्रलायझेशन. ओके, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. चला समोरचा MCQ आपण बघूया. व्हॉट इज द मेन ड्रायव्हर ऑफ इंडस्ट्री 4.0. आता मेन ड्रायव्हर काय आहे इंडस्ट्री 4.0चं? तर आपण बघितलं तर ते आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, जे डिव्हायसेस असतात, फिजिकल डिव्हायसेस, ज्यांना आपण इंटरनेटला कनेक्ट करतो. ओके, त्यानंतर डेटा एक्सचेंज होणं, बरोबर आहे, आणि सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे मेन जी थिंग आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वर्क करण्यासाठी सुद्धा आपल्याला इंटरनेट ऑफ थिंग्सची गरज असते, बरोबर आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग या सगळ्या प्रोसेस होण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथं इंटरनेटची गरज असते. म्हणजे मेन काय आहे इथं, तर इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, IoTs आपण त्याला म्हणतो. म्हणजे ऑप्शन ए काय होणार तुमचं इथं राईट होणार आहे. त्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ की टेक्नॉलॉजी ऑफ इंडस्ट्री 4.0. आता की टेक्नॉलॉजी कोणकोणती आहेत बघा. तुम्ही जर बघितलं तर जी इंडस्ट्री 4.0 आहे याच्या की टेक्नॉलॉजी आहे 3D प्रिंटिंग. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. 3D प्रिंटिंग, बिग डेटा ॲनालिटिक हे इम्पॉर्टंट आहे, बिग डेटा ॲनालिटिक्स. त्यानंतर आहे नॅनो टेक्नॉलॉजी. ओके, ह्या ज्या 3 टेक्नॉलॉजी आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून एक आपण ॲड करू शकतो, ती म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, तर 3D प्रिंटिंग, बिग डेटा ॲनालिटिक्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी हे काय त्याची की टेक्नॉलॉजीज आहेत. क्वांटम कॉम्प्युटिंग ही मात्र नाही आहे, हेच आपल्याला सांगायचं होतं. तर तुमचं उत्तर इथं सी असायला पाहिजे. समोर जाऊया. व्हॉट इज द एक्सपेक्टेड आउटकम ऑफ इंडस्ट्री 4.0. आता एक्सपेक्टेड आउटकम काय असायला पाहिजे इंडस्ट्री 4.0चा? तर तो असायला पाहिजे टू इन्क्रीज द इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे आपण इंडस्ट्री 4.0 का इम्प्लिमेंट करतोय, तर मेन आहे ती म्हणजे काय आहे, इफिशियन्सी इन्क्रीज करायची सिस्टीमची, बरोबर आहे, प्रोडक्शन लाईनची, ठीक आहे. इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, इन्क्रीज करायच्या आहेत थ्रू द इंडस्ट्री 4.0. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्री 4.0. आता मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपल्याला प्रॉफिट जास्त गेन करायचं आहे का? तर नाही. ओके, इनहान्स द वर्कर सेफ्टी, याच्यामध्ये वर्करची सेफ्टी आपल्याला इनहान्स करायची आहे का? नाही. त्यासाठी आपण वेगळे सेफ्टी मेजर्स घेत असतो. ओके, रिड्यूस द इन्व्हायरमेंटल इफेक्ट, तर ते पण याच्यामध्ये नाही आहे. मेन याचा जो काही आपण म्हणूया गोल आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे टू इन्क्रीज द न्यू बिझनेसेस मॉडेल अँड ऑपॉर्च्युनिटीज. हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ सायबर फिजिकल सिस्टीम, त्याला आपण CPS म्हणतो इन इंडस्ट्री 4.0. आता बघा, तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं, या CPSचा फुल फॉर्म काय आहे, ठीक आहे, यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. CPS म्हणजे काय आहे, सायबर फिजिकल सिस्टीम. ओके, सायबर फिजिकल सिस्टीम. तर सायबर फिजिकल सिस्टीमचा रोल काय असतो, तर याचा रोल असतो टू एनेबल द कम्युनिकेशन बिटवीन द फिजिकल सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम. म्हणजे बघा, आता आपल्याकडे बघा, आपल्याकडे जी काही फिजिकल सिस्टीम असते आणि एक डिजिटल सिस्टीम असते, ठीक आहे, दोघांमध्ये काय करायचं, कम्युनिकेशन घडून आणायचं, हे काम असतं सायबर फिजिकल सिस्टीमचं, त्याला आपण CPS म्हणतो. ओके, हे पण लक्षात घ्या. आणि इम्पॉर्टंट काय आहे की हे जे आहे ना
CPS याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स IIoTs इन इंडस्ट्री 4.0. आता मला सांगा इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स याचे सिग्निफिकन्स काय आहेत. तर याचा मेन सिग्निफिकन्स असा असतो की आपण काय करतो, इथं काय करतो माहीत आहे का, आपण इथं जी मशीन असते, ठीक आहे, त्या मशीनला आपण काय करतो, कम्युनिकेट करतो इच अदर, म्हणजे दोन मशीन एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात, ठीक आहे, थ्रू द डेटा, थ्रू द सिस्टीम. ओके, डेटाच्या माध्यमातून किंवा सिस्टीमच्या माध्यमातून, ठीक आहे, हे मेन थिंग आहे. चला बघूया इथं. इट अलाउज मशीन टू कम्युनिकेट इच अदर, म्हणजे ज्या मशीन्स आहेत ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. ओके, अँड विथ ह्युमन्स. ओके, आणि ह्युमन्स सोबत म्हणजे आपण सुद्धा त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्सचं रोल आपल्या 4.0 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेटा अनालिटिक इन इंडस्ट्री 4.0. आता बघा डेटा अनालिटिक्स, ठीक आहे, याचा रोल काय आहे, ठीक आहे, इंडस्ट्री 4.0 मध्ये. तर याचा रोल असतो टू एनेबल द प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स अँड क्वालिटी कंट्रोल. म्हणजे बघा डेटा अनालिटिक म्हणजे याच्यामध्ये काय असतो माहिती आहे का, तो जो काही तुमचा क्वालिटी कंट्रोलचा जो डेटा असतो तो एका सिस्टीममध्ये स्टोअर असतो, बरोबर आहे, आणि त्या डेटाला अनालाइज करून, ठीक आहे, सिस्टीम काय करते, प्रेडिक्ट करते मेंटेनन्स कधी करायचं आहे मशीनचं, काही नाही, कोणकोणते प्रॉब्लेम समोर येऊ शकतात. ओके, आणि क्वालिटी कंट्रोल, ठीक आहे, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आपण म्हणूया डेटा अनालिटिक्सचं काय आहे एक महत्त्वाचा भाग आहे. तर डेटा अनालिटिक्स जे आहे याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे, तर तो आहे टू एनेबल द प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स अँड क्वालिटी कंट्रोल. ओके, मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्री 4.0 ऑन द वर्क फोर्स. आता काय होईल माहिती आहे का तुम्हाला, वर्क फोर्सवर काय होईल तुम्हाला माहिती आहे, जे लेबर जॉब आहे ते तर नक्कीच कमी होणार, त्याच्यात काही प्रश्न नाही. कारण मशीन जर इंटरनेटसोबत जोडल्या गेली, बरोबर आहे, AI सोबत जोडल्या गेली, बरोबर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत जोडल्या गेली, आणि मशीन जर स्वतः जर डिसिजन घेत असेल, ओके, सो तर त्यावेळेस काय होईल माहिती आहे का, जे लेबर आहे ते तर नक्कीच कमी होणार, पण इट क्रिएट द न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द डिजिटल टेक्नॉलॉजी. आता जे काही डिजिटल टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जर न्यू जॉब क्रिएट्स होतील, ओके, आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा इथं काय होईल, न्यू जॉब्स क्रिएट होतील, पण जे लेबर आहेत त्यांचं तर नक्कीच इथं पण म्हणूया इथं गोष्टी कमी होणार आहेत. त्यानंतर आहे व्हॉट इज द रोल ऑफ ऑग्युमेंटेड रियालिटी इन इंडस्ट्री 4.0. ओके, आता ऑग्युमेंटेड रियालिटी म्हणजे AR, हे पण लक्षात घ्या, ARचा फुल फॉर्म काय असतो, तर ARचा फुल फॉर्म असतो ऑग्युमेंटेड रियालिटी. आता याचा रोल काय असतो बघा, टू प्रोव्हाइड अ डिजिटल रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट अँड सिस्टीम. म्हणजे बघा जे फिजिकल ऑब्जेक्ट आहे, जे फिजिकल सिस्टीम आहे, ओके, त्याचं काय करायचं, डिजिटल रिप्रेझेंटेशन ती प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे बघा तुम्ही एक फोटो काढल्यानंतर तुम्ही काय करता, एखाद्या फिजिकल ऑब्जेक्टचा काय करता, फोटो काढता, त्यानंतर तो फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पाहू शकता. म्हणजे काय झालं, तुम्ही एक डिजिटल रिप्रेझेंटेशन त्याचं केलं ना, बरोबर आहे. मग सॉफ्टवेअर काय करेल, त्याला अनालाइज करेल आणि जे काय त्याला आउटकम द्यायचा आहे तो आपल्याला देईल. ठीक आहे, म्हणजे हे झालं, याला आपण म्हणतो ऑग्युमेंटेड रियालिटी AR. नेक्स्ट आहे व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ स्मार्ट फॅक्टरीज इन इंडस्ट्री 4.0. आता स्मार्ट फॅक्टरीजचा कन्सेप्ट काय आहे, तर स्मार्ट फॅक्टरीज म्हणजे काय आहे, फॅक्टरीज दॅट यूज अ रिअल डेटा. म्हणजे रिअल डेटा म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रिअल डेटा म्हणजे काय आहे की जो डेटा स्टोअर आहे किंवा जो डेटा जस्ट सिस्टीमकडे येत आहे त्याला आपण काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. ओके, अँड कम्युनिकेशन टू द ऑप्टिमाइज प्रोडक्शन प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे आपण कम्युनिकेट सुद्धा करू शकतो टू ऑप्टिमाइज द प्रोडक्शन प्रोसेस. तर आपलं उत्तर C असायला पाहिजे. म्हणजे फॅक्टरीज जे आहेत दॅट कॅन यूज द रिअल डेटा अँड कम्युनिकेशन टू ऑप्टिमाइज द प्रोडक्शन प्रोसेस. ओके, ध्यानात ठेवा. नेक्स्ट आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी. इम्पॉर्टंट आहे, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी इन इंडस्ट्री 4.0 काय आहे बघा. इट प्रोव्हाइड्स अ सिक्युअर अँड ट्रान्सपॅरंट वे टू स्टोअर अँड शेअर द डेटा. आता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ही आहे, ही म्हणजे काय करते माहिती आहे का, डेटा स्टोअर करणं, त्याला सिक्युअर करणं, डेटाला शेअर करणं. ठीक आहे, हे सगळं काम त्याचं असतं, पण सगळ्या गोष्टी कशा होतात, सिक्युअरली होतात, ट्रान्सपॅरंट होतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. व्हॉट इज द पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्री 4.0 ऑन द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होईल याचा,
तर बघा, इट कुड लीड टू इन्क्रीज एनर्जी इफिशियन्सी अँड रिड्यूस द इन्व्हायरमेंटल इफेक्ट. आता नक्कीच काय होणार बघा, ज्यावेळेस आपण असे डिजिटल टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करणार त्यावेळेस ठीक आहे, जी एनर्जी आहे, एनर्जी इफिशियन्सी म्हणजे कुठल्याही सिस्टीमची ती नक्कीच इन्क्रीज होणार. ओके, आणि जी इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे तो पण काय होणार, इथं रिड्यूस होणार. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मास कस्टमायझेशन इन इंडस्ट्री 4.0? तर काय असतं, टू ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ कस्टमाइज प्रोडक्ट ॲट द मास प्रोडक्शन स्केल. बघा, नाव दिलं आहे मास कस्टमायझेशन, म्हणजे तुम्ही काय करू शकता, जे मास प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्या प्रोडक्टला कस्टमाइज करू शकता, तुमच्यामध्ये ॲबिलिटी असते. आता बघा, तुमची जर एखादं मास प्रोडक्शन तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमायझेशन करू शकत नाही, बरोबर आहे. मास प्रोडक्शनमध्ये तुम्ही कस्टमायझेशन करू शकत नाही, करू शकता पण इट टेक्स सम टाइम. ओके, पण याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मास प्रोडक्शनमध्ये सुद्धा तुम्ही ऑटोमॅटिकली काय करू शकता, त्याला कस्टमाइज करू शकता. ओके, तर हे होते आपले MCQ जे खूप इम्पॉर्टंट होते रिलेटेड टू द इंडस्ट्री 4.0. आणि जर तुम्हाला याची PDF जर पाहिजे असेल तर आताच आमचं महा क्लासेस हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. चला आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत